ट्विटर एंड सोशल मीडिया पर अगर आप लोगों की राय देखें तो लोग का कहना है कि आप लोग तो आत्माओं का साया है, लेकिन अगर बात करें साइंस की तो साइंस डजंट रियली बिलीव ऑन दीस थिंग्स। लेकिन आप लोग शायद ही कोई जाने की हिम्मत करें। हम आपको सजेस्ट करेंगे कि बिल्कुल ऐसी जगह पर आप कभी भी अपना पैर नहीं रखिएगा। आसपास के लोग हे ना आपल्या गावाजवळचं जंगल आहे। हो ग, खरंच का दीदी आपल्या गावाजवळच्या जंगलात भूत आहे का? माहित नाही, पण मी पण आधीच तोडून ऐकलंय. आपल्याला सगळेजण म्हणतात ना तिकडे अजिबात जायचं नाही, म्हणजे तिकडे नक्कीच काय केलं. दीदी आता मम्मी पप्पा पण घरी आहे, आपण तिघांनी जाऊन बघायचं का? पळे पाहता वेडापिडा झालास की काय? ती जर भूत असले तर मला खूप वेळ वाटतं. आपल्याला तिकडे घाबरवण्यासाठी म्हणत असेल, सगळं खोटं असेल. बातमीत सांगितलं ते पण आपल्या गावात माणसांनी आपो उडवले असेल, आणि ते खरं असेल तर नाही ग, आपले तर मी आहे ना. आला मोठा शाना. चल ना दीदी प्लीज, चल ना दीदी, तिथे माझा बॉल पण गेलाय, तो पण आणू. चल ना दीदी प्लीज, ही पण म्हणते. बरं ठीक आहे, आपण जाऊया, पण तिथे काही वाटलं तर परत येऊया. आता या पोरांनी तिच्या पलीकडे गेलं की लगेच आलं जंगल. अंधार पडायचं, आत घरी यायचं. आता आलं जंगल. पण एक प्रयोग करू, भूत आहे का बघण्यासाठी. पण काय करणार? चल थोडं पुढे जाऊन बघूया काय करायचं. हा कसला डब्बा आहे? हे पण मला काय भेटलं? कशासाठी आणला हा डब्बा? पण याच्यावरून प्रयोग करू आता.
आता कसं करायचं? आपण हा डबा त्या दगडावर ठेवू आणि जर डबा उडाला तर इथे भूत आहे. इथं काहीच नाही. आज झालं तुझं काहीच नाही ना, आता घरी जायचं गप्पी. हो, पण जायचं कुठून? आपण तिकडून आलो होतो. नक्की का पण? चला मग पटकन. चल. आले आले. आपण बाहेर आलो. आता पटकन. न्यूज मध्ये सांगितलं होतं इथून कुणीच बाहेर येत नाही. मग आपण कसं आलो? तुलाच काय नातं आहे? आता पहा लवकर नाही तर भूती. मला खूप भीती वाटते. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षयमामृतात्. नाही गेले अजून हाय हाय हाय. नाही काल रात्री चक्कर पडली नव्हती का? मला वाटलं गेली. बाबू भूतभीत घुसलं काय तुझ्या अंगात? बाद झाला कालचा विचार. आई आणि बाबा सकाळीच लवकर कामाला गेले आहेत. सगळे आपल्यालाच आवडत आहे. चला पटकन. तिथं गेली रे ही. चल पाहून येऊ. आत गेली. जायचं का? नाही नाही, आता परत नाही. कोण दीदी? दीदीला आणण्यासाठी तर जावंच लागेल ना. हो, पण ते कसं? काल काय झालं ते पाहिलंच ना. काही पर्याय आहे का दुसरा? याद जाईल लवकर. काल तर लय नाटक करीत होती. आता हिच्यामुळे आपण सगळेच होतो.
जाऊ दे, आपण आपल्या दीदीची शोध घेऊ. या पाण्याच्या पलीकडे जाऊन पाहूया. दीदी, दीदी, काय झालं? वरतून काहीतरी पडलं. एखाद्या पक्षाचं रक्तबिक्त पडलं असतं. नाही, दुसरं काहीतरी होतं, मी पाहिलं. अगं घाबरू नको, अशा ठिकाणी भास होतच असतात. चल दीदीला शोधूया. इथे कोणतरी पावलाचे ठसे उमटले आहेत. अजून एक पुढे येते नाही. पुढे जाऊन पाहू. कशाची खून आहे? अशा खुणा तर बऱ्याच झाडांवर आहे इथलच्या. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव तुम्ही कोण? मी माया. तुम्ही इकडे कशाला आले? दीदीला शोधायला लागलो. मग इकडे कोण आहे? मला पाहून कोणा दिसले म्हणून मी इकडे आलो. तुम्हाला कशाला लागले का? हे लाल सडक आहे, इथंच मागे जा. लाल सडक, तो त्यांचाच इलाका आहे. गेलं भूत तुम्हाला मारून फेकून देईल. पण आमची मोनिका दीदी. भूताने तुम्हाला पाऊसखुणा दाखवून फसवलंय. तुमची दीदी इथं आलीच नाही. आईला आमची दीदी कुठं आहे मग? मी सांगते. चला मी सांगते. ठीक आहे.
आम्हाला वाचवा प्लीज. एकच पर्याय आहे, तू पळून जा. तिकडे यायची हिंमत सुद्धा करायची नाही. पण आमची दीदी, तुमच्या दीदीचा विचार सोडा. मला जीवन करायचं असेल तर जा, नाहीतर मरा. आम्ही नाही जाणार आमच्या दीदीला सोडून. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुमच्या मागे काय? आता काय करायचं? मग घरी जाऊ. चल. अरे इकडे कशाचा आवाज येतोय? चल जाऊया. काहीतरी घडतोय आहे. हा आवाज तर लाल सडक कडूनच येतोय. चालवा. त्या 2 मुलांना मी परत पाठवलं आहे, पण त्यांची बहीण अजून इथेच आहे. नाही नव्हती ना? थोडंच इथे काहीतरी गडबड आहे. मी कुठं जातो आहे? बाई, हा काय प्रकार? म्हणजे कुठं जातो आहे तर मी सांगते. मोनिका दीदी, मोनिका नाही, स्वामिनी. माझी साथ बघते. म्हणजे या जंगलात खरंच भूत आहे तर? पण मी कोणालाच मारलं नाही. मी कोणालाच चुकली केलं नाही. मीच माझ्या भक्तीसाठी तडपडते. मलाच या मायाने मारले. ते कसे? 6 वर्षापूर्वी एका दिवशी रात्री मी घरी चालले होते, तेव्हा मला या मायाच्या टीममधल्या एकाने घाबरवले. मी तिथून पाहिलं तेव्हा मला मोनिकानेच मदत केली. मला धीर दिला व पुढे जायचा रस्ता दाखवला. मी त्या रस्त्याने चालले होते तेव्हा मला कसला तरी आवाज आला, म्हणून मी पाहिलं तर तिथं मायाची टीम जंगल तोडीत होती. मी हे पाहून पोलिसांना फोन करणार तेवढ्यात तिचा प्लस तिच्या माणसांनी मला मारलं. तेव्हापासून माझी आत्माया जंगलात असण्या आधीपासूनच ती माणसांना उसाच्या नावाखाली जंगलापासून दूर ठेवते. 4 मुली गेला तेव्हापासून माझ्या मनात आशा निर्माण झाली की मी परत भेटते आणि तुम्ही मला वाचवाल, म्हणूनच मी मोनिकाच्या शोधात प्रवेश केला. मला सगळं धक्क्यामुळे मी तुला काहीच करू शकत नाही. मग तुम्ही तर मायाला सांभाळलं होतं ना. नाही, ते तिचे आणि तिच्या टीमचे नाटक होते. तुम्हाला कळायचं का सुद्धा मायाने तुम्हाला घाबरून पाठवले आणि माझी आशा तुम्हीच म्हणाली. म्हणून मी तेव्हा मोनिकाच्या शोधात प्रवेश केला आणि तुम्हाला परत त्या जंगलात आणलं. त्या पाहून आम्हीच निर्णय केला होता. पण शेवटी तुमच्या समोर मायाचे सत्य आलेच. आता प्लीज माझी मदत करा. या मायाला शिक्षा करा, तरच मी मुक्त होईल. तुम्ही भूत असून काही करू शकला नाही तर आम्ही काय करणार त्या मायाला? आज तुमच्याकडून शेवटच्या आशा घरावर आम्ही करू शकतो. मला एक आयडिया सुचली. बाय. आज जरा जास्तच फायदा झालाय. 15 ट्रक गेलाय. या 2 ट्रक गेल्या की आजचं काम संपलं.
हळूहळू आपण हे सारं जंगल कापून टाकू आणि लोक भूताच्या नावाने खडे फोडतील. आता तुझा खेळ संपणार. कोण आहे? ए, थांब, कुठे चालतेस? हे संपणार. ए, मी खाली सरकार. मला स्वतः देऊन आले. स्वतःला पृथ्वीचा मालक समजणाऱ्या मानवा, तुझा हा अहंकार आज याच जंगलात मातीत मिळेल. ज्या निसर्गाने तुला जन्म दिला, तुला श्वास दिला, अन्न दिलं, त्याच निसर्गाच्या छातीवर कुऱ्हाड चालवताना तुझी नराधम बुद्धी थरथरली नाही. निसर्ग ही माझी सर्वात सुंदर रचना आहे. झाडांची पाडलेली प्रत्येक फांदी म्हणजे माझ्या लेकरांवर केलेला वार आहे. सृष्टी निर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे, तर तिचा विनाश करणाऱ्याला भस्म करण्याची शक्तीही याच निसर्गात आहे. सृष्टी टिकली तरच मानवजात टिकेल. आज मी तुम्हा सर्वांना हाच आदेश देतो, केवळ स्वतःसाठी जगू नका. या पृथ्वीला पुन्हा हिरवेगार करा. एक झाड लावणं म्हणजे या सृष्टीची पूजा करण्यासारखं आहे. झाडं संपवून तू स्वतःच्या विनाशाची वाट मोकळी केली आहेस. लक्षात ठेव, निसर्गाचा कोप जेव्हा होतो तेव्हा राजा असो वा रंक, कोणालाही माफी मिळत नाही. तू जे पाप केलंयस त्याचा न्याय याच क्षणी इथेच होईल. तुझा अंत निश्चित आहे. देवा मला माफ कर. पकडा हिला, पकडा. पकडा हिला. कळलीत ना शेवटी? मी तुम्हाला सोडणार नाही. मला विश्वास होता की मी मला मुक्ती मिळवेल. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. यशाचा सोहळा गाजला आज रे, मायाची हार जगाला पाजरे. ओवी आणि राहुल हिंमतीचा दीप, न्यायाला जीव दिला तो. इकडे कुठे? ती खूप मोठी स्टोरी आहे, घरीच गेल्यावर सांगेल. एक झाड लावून आपण बदल घडवू शकतो. प्रत्येकाने योगदान दिले तर जंगल पुन्हा हिरवे होतील. झाडांच्या सावलीत शांतता अनुभवते, जसे आईच्या मिठीत सुरक्षित वाटते. एक झाड लावून आपण बदल घडवू शकतो. प्रत्येकाने योगदान दिले तर जंगल पुन्हा हिरवे होतील. शिक्षण आणि जागरूकता हीच आहे आपली शक्ती. निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी. चला झाडे लावूया, जंगल वाचवूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. भविष्यासाठी एकत्र येऊन आपण हे करू शकतो. झाडे लावा, झाडे जगवा, जीवन वाचवा. झाडांच्या सावलीत शांतता अनुभवते, जसे आईच्या मिठीत सुरक्षित व्हा.